प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये शेवटी या सागरला अक्कल आलेली आपल्याला दिसते. सई सोबत जे वागला त्याचा पश्चाताप त्याला होताना दिसेल. तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसांपासून हा सागर सईशी खूप वाईट वागत होता, त्यामुळे सई ही कायम उदास असायची. तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालेलं होतं आणि यामुळे सागरच्या वडिलांनी त्याला बॉयकॉट करायचं ठरवलेलं असतं. परंतु सागर मुक्ताच्या घरच्यांकडून कामं करून घेतो. आता याच गोष्टीवरून मुक्ता आणि सागरचे खूप मोठे भांडण होते. या सगळ्यांचा सईवर इतका जीव आहे, परंतु त्यांना सत्य कळलं तर त्यांची काय अवस्था होईल त्याला समजत नाही आणि खूपच इमोशनल होतो. यानंतर तो विचार करतो की हर्षवर्धनने सांगितलं आणि मी ते ऐकलं. कशावरून हे सगळं सत्य असेल, हे खोटं पण असू शकतं. आणि मग तो सईची DNA टेस्ट करायचा विचार करतो. दुसऱ्या दिवशी मग मुक्ता सईचे केस विंचरत असताना तिच्या केसाचं सॅम्पल घेऊन दवाखान्यात जातो आणि डॉक्टरला सांगतो की माझ्या मुलीची DNA टेस्ट करायची आहे म्हणून. डॉक्टर कारण विचारतो, परंतु तो सांगत नाही. शेवटी मग डॉक्टर बोलतो की तुमचं ब्लड सॅम्पल पण लागेल. मग शेवटी सागर हा ब्लड द्यायला जातो, तेव्हा त्याचं सईबद्दल प्रेम बाहेर येताना आपल्याला दिसणार आहे आणि बोलताना दिसणार आहे की भलेही सई माझी मुलगी असो नसो, परंतु त्याच्या जन्मापासून मीच त्याच्या सोबत आहे. मी तेव्हापासूनच तिच्यावर जीवापाड प्रेम केले. 6 वर्ष तिला सांभाळली. हा हर्षवर्धन येऊन बोलतोय त्याची मुलगी आहे ती, त्यामुळे माझं तिच्यावरचं प्रेम काही कमी होणार आहे का? सई ही माझीच मुलगी आहे, तिला माझ्यापासून कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. असं बोलून डॉक्टरच्या केबिनमध्ये जाऊन त्याला दिलेलं सॅम्पल वडून घेतो आणि बोलतो की मला कुठल्याही प्रकारचं DNA टेस्ट करायची नाही. सई ही माझीच मुलगी आहे, सई ही माझीच मुलगी आहे असं बोलून निघून जातो.